शिंदेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलिसांना बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन। मुख्यमंत्री फडणवीसांची गडकरींच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित, गडकरींच्या या नातवाच्या मुंजीच्या कार्यक्रमाला फडणवीस हजर। नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवळ हे ऍक्शन मोडवरती, दूध बाजार परिसरामध्ये दूध विक्रेत्यांच्या दुधाची केली पाहणी। मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून दुधाची पाहणी। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंचं मूळगावी संतुक पिंपरीमध्ये स्वागत करण्यात आलं। संतुक पिंपरी ग्रामस्थांकडून दिपकेंचं जोरदार स्वागत। संतुक पिंपरी गावातील निवासस्थानी अभिजित दिपके यांचं औक्षण। चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून 28 जूनला महामोर्चाचं आयोजन। जनगणनेमध्ये ओबीसी कॉलम नसल्यानं ओबीसी कार्यकर्ते संतप्त। 14 मे रोजीच्या आरक्षणासंदर्भात जीआरबाबत संतापही व्यक्त। कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरातील दर्शन उद्या 4 तास बंद राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद। सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत मंदिर बंद असेल। तुळजाभवानी मंदिराच्या इतिहासात प्रथमच व्हीआयपी आणि सर्वसामान्य भाविक एकाच रांगेतून दर्शन घेतील। 500 आणि 200 रुपयांच्या देणगी दर्शनासह धर्मदर्शन रांगा भुयारी मार्गात एकत्र। श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये ऑनलाईन पासची सक्ती शिथिल। सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन सुविधा सुरू। मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांविरोधात अहिल्यानगरमध्ये आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बंडखोर खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। सांगलीमध्ये कृष्णा नदीतील पाणी उपसा बंदी मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा। जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी पाणी वापरण्यावरती बंदी। नदीकाठची शेती संकटात सापडली, त्यामुळे शेतकऱ्यांचा मोर्चा। नद्यांमधील पाणी उपसा बंदी केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। कोल्हापूरमध्ये राजू शेट्टींच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन। नाशिकच्या बागलाणमधील गिरनाळ आवा कालवा विस्तारीकरणाविरोधात आंदोलन। लखमापूरमध्ये शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। जळगावमधील वाघनगर आणि कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा। 15 दिवस आड पाणी पुरवठा होत असल्यानं आक्रमक, तर पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आमरण उपोषण करू, वंचित बहुजन आघाडीचा हा इशारा। डोंबिवलीमध्ये पाण्यासाठी महिलांचा एल्गार। साईनगरमध्ये महिलांचा केडीएमसीमधील एच प्रभाग कार्यालयावरती हंडा कळशी मोर्चा। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठ्यामुळे महिला त्रस्त। नवी मुंबई महापालिकेवरती ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं संयुक्त आंदोलन। महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत गणवेश न मिळाल्यानं आक्रमक। लवकरात लवकर गणवेश देण्यात यावे अशी देखील केली मागणी। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांना मराठी बोलण्यास नकार दिल्याचं प्रकरण। मनसे आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला माफी मागायला लावली। 2 दिवस कर्मचाऱ्याचा शोध घेऊन मनसेने थेट शाखेत आणलं। वाशिम जिल्ह्यामध्ये मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेची संतगती, तर अनेक कामं अद्यापही अपूर्ण। 265 मंजूर रस्त्यांपैकी केवळ 41 कामांवरती खर्च। उर्वरित कामांसाठी 80 ते 90 लाखांच्या निधीची गरज। जळगावच्या जामनेरमधील पाळधी गावामध्ये वन्य प्राण्यांकडून कापूस पिकाचं मोठं नुकसान। 2.5 एकरामध्ये लावलेली कापाशी उद्ध्वस्त झाली। प्राण्यांचा बंदोबस्त करा, नुकसान भरपाई द्या अशी शेतकऱ्यांनी केली मागणी। वाशिम शहरामध्ये आता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली। हजारो लिटर पाणी देखील वाया गेलं असल्याची माहिती मिळते। काळेफैल या परिसरामध्ये नाल्याच्या खोदकामादरम्यानची घटना। नगरसेवक सतीश वानखेडे यांच्याकडून ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रांगांमध्ये ड्रोनने औषध पुरवठा होणार। धडगाव अक्कलकुवा तालुक्यातील सुमारे 22 आरोग्य केंद्र आणि 120 उपकेंद्रांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा आधार। वर्ध्यामध्ये सेवाग्राम आश्रम परिसरातील कुटींच्या भिंतींना पानोळ्याच्या ताटव्याचं आच्छादन। पावसाळ्यामध्ये कुटींच्या भिंतीला पाणी लागून खराब होऊ नये म्हणून उपाययोजना। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 4,600 रुपयांची घसरण। चांदीच्या दरात 15,000 रुपयांची घट। जीएसटीसह सोन्याचा दर 1,48,948 रुपये। चांदीचा दर 2,38,960 रुपये। राज्यात येत्या 24 आणि 25 जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता। देशभरात सध्याच्या घडीला 41% पावसाची तूट निर्माण झाली आहे, भारतीय हवामान विभागानं माहिती दिली आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई। 13 गावं आणि 8 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा। अल्निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला, त्यामुळे अनेक विहिरींनी तळ गाठला। आणखी 10 गावांचे प्रस्ताव दाखल झाले, त्यामुळे टँकरची संख्या वाढली आहे। नाशिकच्या मालेगावामध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, त्यामुळे शेतकरी चिंतेत, तर पेरणीयोग्य पाऊस नसल्यानं बियाणे घरातच पडून। पुणे शहरामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला, त्यानंतर महापालिकेकडून 100हून अधिक अतिरिक्त टँकर फेऱ्या सुरू। शहरातील टँकरच्या एकूण फेऱ्यांची संख्या 1,550 वर पोहोचली। धुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये अवघा 25% पाणीसाठा शिल्लक। धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 45 लघु प्रकल्प। तापमान वाढीमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, तर पाणी जपून वापरण्याचं केलं जात आहे आवाहन। तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष। शेतीचं पाणी रोखलं, धरण केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। बुलढाण्यामध्ये जलसाठा 21% पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। धाब्यावरती पेनटाकळी या प्रकल्पामध्ये 33% पाणी शिल्लक असं असताना शेकडो मोटार पंपांद्वारे मोठ्या प्रमाणात उपसा सुरू। सांगलीच्या दिगंची या गावामध्ये अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या विरोधात नागरिकांचा संताप। अनेक दिवसांपासून दूषित पाणी, गढूळ पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात। शुद्ध पाणी पुरवठ्याची नागरिकांकडून मागणी।
वाशिमच्या रिसोड, शिरपूर आणि रिठळ या गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या आडोळ धरणामध्ये केवळ 60% जलसाठा. रिसोड शहरामध्ये सध्या 6 दिवस आड पाणी पुरवठा. पाऊस लांबल्यास कालावधी वाढण्याची देखील शक्यता. वाशिममध्ये पाणी टंचाईचा वन्य प्राण्यांना फटका. पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावात तर भट उमरा गावामध्ये अडकून पडली नीलगाय. नाशिकमध्ये अवैध पाणी उपसा केल्यास जिल्हा प्रशासनाकडून थेट कारवाई होणार. अल निनोच्या पार्श्वभूमीवर कारवाईसाठी पथकाची निर्मिती. जलसंपदा विभागाचे अभियंता, पोलीस यासह महावितरणचे अधिकारी या पथकामध्ये असणार. जळगावच्या जामनेर तालुक्यातील 6 धरण प्रकल्प कोरडेठाक. शेरी, लोंढरी, देवळी, गोगडी आणि मोतीआई शिवाय पिंपळगाव गोलाईमध्ये प्रकल्पामध्ये पाणीच नाही. केळी पपईच्या बागा पूर्णतः सुकल्याचं देखील चित्र समोर. जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस लांबणीवर पडला, त्यामुळे उष्णता वाढली. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण. भुसावळसह मुक्ताईनगर शहरामध्ये शुकशुकाट दिसला. चंद्रपूर या जिल्ह्यातल्या नागपेठ तालुक्यामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये गुराखी ठार झाला. तळोदी बाळापूर वनक्षेत्रातील गिरगाव जंगलातील ही घटना. आत्माराम दसरू बोरकर असं या मृत्यू झालेल्या गुराख्याचं नाव आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट परिसरामध्ये देशी दारूच्या 19 पेट्या आणि 2 दुचाकी जप्त. दुचाकींसह 3,90,000चा मुद्देमाल जप्त. हिंगणघाट पोलिसांची कारवाई समोर. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील दहेगाव या शिवारामध्ये खत चोरी प्रकरण. शेतातून थेट खत चोरी केल्याप्रकरणी 3 जणांना अटक. 6,96,000चा मुद्देमाल जप्त. समुद्रपूर पोलिसांची कारवाई. साताऱ्याच्या कोयना धरणातील कोरड्या पात्रामध्ये स्टंट करताना गाडी गाळात अडकली. सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील झाला व्हायरल. गडचिरोलीमध्ये 11 वर्षांपासून फरार असलेल्या नक्षल समर्थकाला अटक. नडीकुडा या गावातून नक्षल समर्थकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रील स्टार रोहिणी पारथेनं जीवन संपवल्याच्या प्रकरणाला नवीन वळण. तर पती निलेश पारथे विरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल. शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून रोहिणीनं जीवन संपवल्याचा आरोप. एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक. सांगलीच्या विश्रामबागेतील एका कॅफेमध्ये अत्याचार झाले. गोंदिया जिल्ह्यातील सावली परिसरामध्ये महामार्गावरती भीषण अपघात झाला. देवळीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाडांच्या शासकीय वाहनाला दुचाकीची जोरदार धडक. दुचाकीवरील तरुण गंभीररित्या जखमी. पुण्यातील सिंहगड रोडवरती एका शाळेच्या 2 बसची धडक. दोन्ही बसमधील विद्यार्थी सुखरूप. परिसरामध्ये काही काळ वाहतूक कोंडी. सिंहगड रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा मात्र लागल्या. बीडच्या केज शहरामध्ये कचऱ्याच्या ढिगाजवळचा टिप्पर जळून खाक झाला. आग लागल्यानं कचऱ्याच्या बाजूला उभा असलेला टिप्पर जळाला. नगरपंचायत प्रशासनानं कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी नागरिकांची मागणी.